नमस्कार. उपनिषदांची तोंडओळख भाग 23. मागच्या भागात आपण पाहिले की स्वर्ग साधन रूप अग्नी एका गुहेसारख्या भागात स्थित आहे असे यमराजांनी नचिकेताला सांगितले. आता पुढे इथे स्वर्ग साधनभूत अग्नी असे म्हटले आहे. अग्नी म्हटले म्हणजे अग्नीच्या तेजस्वी ज्वाळा आपल्या नजरेसमोर येतात. उदाहरणार्थ यज्ञाच्या ज्वाळा वगैरे. तसेच आपल्या शरीरात स्थित असलेला जठराग्नीसुद्धा आपल्याला आठवतो. आणि जठर हे गुहेसारखेच असून तो अग्नी अन्नरूप समिधांना पचवतो. आणखी विचार केला तर ज्याला गुहा म्हणता येईल असा अवयव म्हणजे हृदय. पण हृदयात कुठला अग्नी नाही, पण प्राणवायूने युक्त असे रक्त मात्र आहे. आणि ते हृदय असे रक्त सर्व शरीरभर पसरवून शरीराला ऊर्जा म्हणजे अग्नी पुरवते असे म्हटले तर हरकत नाही. ते काही चुकीचे नाही. ती प्राणशक्ती म्हणजे चैतन्य शक्ती आपल्या पेशीपेशीत अव्याहतपणे मौजूद असते. त्यालाच गुहेत लपलेला अग्नी असे उपनिषदकारांना म्हणायचे असावे. त्यामुळेच आपला देह म्हणजे अन्नमय कोश, आपला देह आणि त्यातील इतर मनोमय वगैरे कोश ते उत्तम अवस्थेत राहतात. हृदयातून शुद्ध रक्ताचा पुरवठा केला गेल्यामुळे, प्राणमय असं रक्त ते पोचवल्यामुळे अशा आरोग्यपूर्ण देहाने मग ज्ञान संपादन करून पृथ्वीतलावर आणि देहपातानंतर सूक्ष्म देहाने स्वर्गलोकामध्ये जाता येते असेच ऋषींना म्हणायचे असावे किंवा यमराजांना असेच म्हणायचे असावे. असो, याचे अनेक अर्थ अनेक जणांनी लावले आहेत. शिवाय अग्नीच्या ज्वाळांना नेहमी ऊर्ध्वगती असते आणि स्वर्गादी सप्तलोक हे ऊर्ध्व दिशेलाच असतात. म्हणूनही त्या अर्थाने त्या स्वर्गप्राप्ती करून देणाऱ्या ज्ञानाला अग्नी असे म्हटले असावे. ते ज्ञान किंवा तो अग्नी यमराजांनी नचिकेताला सांगितला असावा असे आपण म्हणू शकतो. तसेच ती चैतन्य शक्ती जी हृदयाकाशात प्राणाच्या रूपाने वसते, तिलाच अग्नी असे म्हणून त्या चैतन्य शक्तीचे ज्ञान किंवा आत्मज्ञान म्हणा, ब्रह्मज्ञान म्हणा, त्यांनी नचिकेताला दिले असावे. किंवा त्या प्राणशक्तीला स्वर्गप्राप्ती करून देणारा अग्नी असे म्हटले असावे व त्या प्राणशक्तीचे समग्र ज्ञान यमराजांनी नचिकेताला दिले असे आपण म्हणू शकतो. आपल्या शरीरातही त्या प्राणवायूच्या साहाय्याने सतत ज्वलन चालू असते, ऊर्जा मिळते. त्या दृष्टीने हृदयरूपी गुहेत प्राणवायूरूप अग्नी आपल्या शरीरात वसतो आणि त्या शरीरातही सतत एक यज्ञ ज्वलन अविरतपणे चालू असते. त्या यज्ञवेदीच्या विटा म्हणजे इथे रूपकात्मकदृष्ट्या देहाची कुडी असं आपण म्हणू, त्या यज्ञवेदीच्या विटा म्हणजे देहाची कुडीसुद्धा नीट सांभाळून ठेवावी असे रूपकाने सांगितले आहे. इष्टिका म्हणजे यज्ञवेदीच्या विटा जशा नीट रचाव्या लागतात म्हणजे ते यज्ञकुंड भक्कम होते, तसाच त्या देहातील अविरत चालणारा यज्ञ नीट प्रज्वलित राहावा म्हणून देहरूपी यज्ञकुंडसुद्धा सर्व इंद्रिये बलवान करून नीट सांभाळून ठेवावे. कारण या देहाकडूनच साधना, यज्ञयाग, ज्ञानप्राप्ती हे करून घ्यायचे असते. म्हणून देह सांभाळावा. मोक्ष साधनेसाठी उत्तम देह हवाच असेही उपनिषदकारांना म्हणायचे असावे असे वाटते. असो, इथे मात्र नचिकेताने स्वर्ग साधनभूत अग्नीचे समग्र ज्ञान मागितले म्हणजे स्वर्गप्राप्ती करून देणाऱ्या यज्ञाचे ज्ञान किंवा मंत्र मागितले व यमराजांनी त्याला ते शिकवले. आता पुढचा मंत्र पाहू. लोकादिमग्निम तमुवाच तस्मै या इष्टका याव तीर्वा यथावा स चापि तत् प्रत्यवदत् यथोक्तम अथास्य मृत्यू पुनरेवाह तुष्टः. मृत्यू म्हणजे यमराज. त्या स्वर्गप्राप्ती करून देणाऱ्या अग्नीचे साध्यंत ज्ञान यमराजांनी नचिकेताला दिले. त्यासाठी इष्ट
किंवा योग्य असणाऱ्या विटा इष्टिका म्हटले पहा. किती, कशा रचाव्या, कशा असतात तेही सांगितले. ते सर्व मंत्र नचिकेताने लगेच ग्रहण करून जसेच्या तसे परत म्हणून दाखवले. प्रत्यवदत्त तसेच्या तसे पुन्हा परत म्हणून दाखवले. तो एकपाठी असावा, त्यामुळे लगेच त्याच्या लक्षात राहिलं किंवा पाठ झालं. असं ते म्हणून दाखवल्याबरोबर यमराज अगदी संतुष्ट झाले. आता या मंत्रात तर तो अग्नी म्हणजे यज्ञाग्नी असावा व तो यज्ञ कसा करावा याचे ज्ञान यमराजांनी दिले असावे. त्यासाठी किती विटा लागतील, कशा रचाव्या हेही सांगितले असावे असे वाटते. पण ते मागे म्हटल्याप्रमाणे रूपकात्मक देखील असू शकते, किंवा त्रिकाल संध्या किंवा दिवसातून 3 वेळा गायत्री यज्ञ करावा असेही त्यांना म्हणायचे असावे. नचिकेता अगदी एकपाठी असल्यामुळे ते सारे मंत्र संहिता यमराजांना त्याने पुन्हा जसेच्या तसे म्हणून दाखवले. उत्तम शिष्य प्राप्त झाला म्हणून यमराजही अगदी संतुष्ट झाले. पुढे ते त्याला म्हणाले, एष ते अग्निः नचिकेतस्वर्ग्यः यमवृणीथा द्वितीयेन वरेण एतमग्निं तवैव प्रवक्ष्यांति जनासः तृतीयं वरं नचिकेतो वृणीष्व. याचा अर्थ, दुसऱ्या वराने तू ज्याची मागणी केली होतीस, यमराज म्हणतायत, दुसऱ्या वराने तू ज्याची मागणी केली होतीस तो स्वर्गसाधनभूत अग्नी किंवा स्वर्गप्राप्ती करून देणाऱ्या यज्ञाचे ज्ञान मी तुला दिले. या अग्नीला सर्व लोक तुझ्याच नावाने ओळखतील. आता तू तिसरा वर माग. असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. नचिकेताचेच नाव त्यांनी त्या अग्नीला दिले. एतम अग्निम तवैव प्रवक्ष्यन्ति जनासः, तुझ्याच नावाने ओळखतील हा अग्नी असं यमराज म्हणतात. आणि आता तिसरा वर तू माग असंही त्याला ते सांगतायत. असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. श्लोक सोपाच आहे, त्यामुळे जास्त विवरणाची काही आवश्यकता नाही. आता या पुढील मंत्र पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 23 समाप्त.